म्हटला की मामांची कृपा, संतांची कृपा, एवढा आनंद झाला की असा दिवस जीवनामध्ये कधी पाहायला मिळेल की नाही सांगता येत नाही महाराज. एवढ्या दिवसामध्ये पहिल्यांदा असा आनंद पाहायला मिळाला. सर्व बाजूचे समाज या ठिकाणी येऊन बसला महाराज, भाविक येऊन बसले, टाळकरी मंडळी असतील, विनेकरी महाराज असतील, सर्व गावकोची भजनी मंडळी असतील, मृदुंगाचार्य असतील, आमचे शिष्टीमध्ये बाविस्कर बाबा असतील, सर्व या ठिकाणी येऊन बसले. का की बाबांची श्रद्धा असते. कारण हा दिवस अतिशय आनंदाचा आहे. कसा आनंदाचा आहे? सोनियाचा दिवस आजे अमृते पाला, सोनियाचा दिवस आजे अमृते पाला, सोनियाचा दिवस आजे अमृते पाला, सोनियाचा दिवस आजे अमृते पाला. सोनियाचा दिवस आजे अमृते पाला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला, गोविंदा रे तुझे ध्यान लागो मला. आनंदाचा दिवस मला, सोन्याचा दिवस. सोन्याचा दिवस मला असं वाटतं लवकर उगवत नाही उगवत ना. खूप प्रयत्न करून सुद्धा मिळत नाही माय बापू. हे भाग्यानं काहीतरी भाग्यच म्हणावं लागेल काहीतरी. पण सर्वांच्या दर्शनाच्या या ठिकाणी योग आनंद आहे. कारण सर्व कृपा जी असेल हे संतांचे म्हणजे मामांचे आशीर्वाद आपल्यावर म्हणावं लागते. त्याशिवाय गोष्ट होत नाही. ज्यावेळेला एक धनगर बाबा मामाकडे आले, सांगितलं मामा मला अडचण आहे, मला काही पैशाची अडचण, म्हणजे माझ्यावर कर्ज आहे सांगितलं. तर मामाने सांगितलं बघा किती अडचण आहे? काय नाही, 1000 रुपयाची मला अडचण आहे, मला काहीतरी द्या. तर मामामध्ये एवढे सामर्थ्य होतं महाराज ते संतच होते. संत हे दाखवत नसते अजिबात नाही. मामा आपले रानामध्ये बसलेले, शेतामध्ये बसलेले, काय मेंढ्या चारत असतील, काय असतील ते असतील. हातामध्ये दंड असायचा महाराज, दंड. आपण त्याला काय म्हणतो? काठी. शेळ्या वळण्याकरता, मेंढ्या वळण्याकरता, गाई ढोरं वळण्याकरता काय लागते? काठी. परिक्रमा करण्याकरता काय लागते? दंडा लागतो महाराज, त्याला काठी म्हणायची नसते. तो दंडा जर हातात नसला ना तुम्ही चालूच शकत नाही महाराज पुढं. तुम्ही मला मग त्याच्यामध्ये एवढी ताकद असते का? ते घरी आल्यावर कळतं. मैयाची परिक्रमा करत असताना दंडा लागतो, कमंडल लागतं. आमचे काही काही भोळे भाविक, त्याला भोळे म्हणावं कसे, किटल्याच म्हणते महाराज, किटल्या. अरे त्याला शे किटल्या म्हणत असेल, त्याला कमंडल म्हणावं महाराज. दंडा महाराज आहे, दंड्यामध्ये ताकद आहे. तुम्हाला सांगतो एक प्रसंग तुम्हाला सांगतो बरं का. ज्यावेळेला परिक्रमा करत असताना समुद्र पार झाल्यानंतर नेमावर एक मयाचं नाभिस्थान लागतं. ते झाल्यानंतर अमरकंटक येतं, बरोबर ना महाराज? अमरकंटकला मायकी बगेच्या तिथं जेल भेट करण्याकरता जाण्याच्या वेळेला आम्ही सकाळी त्या ठिकाणी गेलो 6 वाजता. फोऱ्यांची एक फोऱ्यान होतं, फोऱ्यांची एक माता भगिनी. महाराज तो फेटा बेटा टोप घातलेला लक्षात सुद्धा येत नाही नेमकं महात्मा आहे काही साध्वी आहे, कळलं नाही महाराज. खरी वस्तू सांगतो, त्या ठिकाणी दंड उभा केलेला होता. आता आम्ही त्याच्यातच असल्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटलं, पण त्यांनी आम्हाला चहा पिण्याकरता थांबवलं. चहा घ्या मग पुढं तसे जाऊ नका. आणि त्यांचं बोलणं इंग्लिश. आता आम्हाला मराठी नीट बोलता येत नाही, पण ते इंग्लिश असताना हिंदी असताना ते मिक्स करून बोलायचे. ते आमच्या लक्षात यायचं बरं काय म्हणणं यांचं. चहा बिस्किट तरी आम्हाला प्रसाद घ्या म्हणून त्याच्या पुढे जाऊ नका. तो दंड तिथं उभा होता. मी आपलं असं त्याला सरळ करावं म्हणून असं पुढं बोट घेतलं. त्या मैयाने सांगितलं छुना मत बाबाजी, दंड में क्या अधिकार होता है मालूम है क्या? अरे
कोण सांगतंय? खोऱ्यांची माई सांगते. आपल्या माईला कळानं, माणसाला लवकर कळाना महाराज. ही घडलेली वस्तुस्थिती आहे, खोटं नाही. आजही ती मैया तिथं सेवा करते. खूप मोठी इस्टेट आहे महाराज घरी, सर्व त्याग करून काहीच नाही सेवा. सांगण्याचा मुद्दा, हातामध्ये जो असतो तो दंड असतो महाराज. दंड महाराज, त्याची पूजा करावी लागते, त्याला स्नान घालावं लागतं. काही काही माणसं म्हणतात बाबा सकाळी स्नान घालायला, संध्याकाळी काय घालायचं नाही. बाबा पूजेला त्याला स्नान घातलंच पाहिजे. आपण जसं पवित्र होतो, हातपाय धुतो ना, तेव्हा ते नाही वाजत, थंडी वाजत त्याला, तुला नाही वाजत. काय माणसाला काय बरं बरं दंड महाराज. तसं मामाच्या हातामध्ये सुद्धा काय असं दंड असायचा. दंड असताना मामाने सांगितलं तुला किती गरज आहे, एवढी एवढी गरज आहे, काय हरकत नाही. या भूमीला तू काय मानतो? त्यांनी सांगितलं मी माय मानतो, आपली मातृभूमी म्हणतो, माय मानतो. जमिनीला आपण आई मानतो, काळी माई. त्यावेळेला मामाने त्याच ठिकाणी दंड असा ठोकला महाराज. दंड ठोकल्याबरोबर जमीन दुभंगली, त्या ठिकाणी लक्ष्मीच आली महाराज. आणि ते नाणे त्या काळचे, ती व्यक्ती काढून घ्यायला लागली. मामा साहेब तुला लागल तेवढे घेऊन जातो. ती व्यक्ती एवढी इमानदार होती महाराज. त्याने सांगितलं मामा नाही नाही नाही, मला जेवढं कर्ज आहे ना तेवढंच द्या, जास्त नको. कारण मामा मी त्याचं मत पाहिलंच असेल ना, व तो भाविक सुद्धा तेवढा निष्ठावान होता महाराज. त्यांनी लागल तेवढं घेतलं, बाकीचे मामाने पण त्याचं माईला देऊन टाकलं महाराज. म्हणजे किती कर्ज असू द्या, काही असू द्या, भगवान परमात्मा सर्व तारतो, सर्व चालवतो महाराज. तुम्ही आम्ही कोणत्याही जीवन जगत असताना कसं जरी बोलत असेल किंवा मीच करतो म्हणून चालतं, अजिबात नाही. आपण जाऊन पाहायचं, मग कळतं माग काय चालतं. काहीच नाही मला, काही राहत नाही कुठं, काही नाही कुठं, काही नाही.